या विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहे। परत एकदा आपण प्रकाश गाडे यांच्याकडे जाऊयात। प्रकाश गाडे, तेजस्वी यादव भाजपला टक्कर देतात असं तुम्हाला वाटतं का? कारण बिहार त्यांनी पिंजून काढलेला होता निवडणुकांमध्ये आणि भाजपवर थेट आरोप सुद्धा केले होते आणि नितीश कुमार असतील किंवा भाजप यांना थेट अंगावर सुद्धा घेतलेलं होतं, त्यामुळे त्यांचं नेतृत्व सिद्ध होतंय। एक लक्षात घ्या की बघा, राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा असते, बीजेपी असो, आरजेडी असो, जेडीयू असो, आणि प्रत्येकाला आपलं आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद दाखवावी लागते। त्यामुळे ते तेजस्वी यादव ते त्यांचं काम करत आहेत आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा पक्ष आहे आणि निश्चितच ह्या बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील मोठा पक्ष राहील अशी मला आशा आहे। आणि सुरुवातीचे कल आहेत, नंतर आपण जो 11च्या नंतर जो काही निकाल येईल तो सस्टेनेबल राहत गेला आणि भाजप राहत जाईल आणि भाजप हा मोठा पक्ष होईल ही मला खात्री आहे। आणि तेजस्वी यादव जे आहेत ते तरुण आहेत आणि त्यांनाही नेतृत्व सिद्ध करायचं आहे, त्यामुळे ते मेहनत करतायत। ठीक आहे किरण सर, बिहारच्या निवडणुकीबद्दल बोलताना जातीय समीकरणांचा विचार हा आपल्याला आवर्जून करावा लागतो, कारण हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे कुठल्याही निवडणुकीमधला आणि बिहारमध्ये तर त्याचा प्रभाव अतिशय जास्त आहे। तर बिहारमधली राजकीय समीकरण आणि जातीय समीकरण यांचा विचार करता तिथल्या जातीची समीकरण ही कुठल्या पक्षाला फायदेशीर ठरू शकतात किंवा कुठल्या पक्षाच्या पथ्यावर पडू शकतात? या निवडणुकीमध्ये असं झालंय की ओबीसी मतांमध्ये फाटाफूट झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। म्हणजे ओबीसी हा नॉर्मली भारतीय जनता पार्टी आणि आरजेडी यांच्यामध्ये विभागलेला असतो, पण यावेळेला आरजेडीने काय केलंय, फक्त तेजस्वी यादवांना पुढे केलं। लालू प्रसाद यादव प्रचारामध्ये कुठेही नव्हते, ना त्यांचा फोटो होता ना त्यांचं नाव होतं, काही नव्हतं। त्याचा काहीसा फटका आरजेडीला बसलेला आपल्याला बघायला मिळतोय। म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं नाव वापरलं असतं प्रचारामध्ये तर कदाचित थोडा चांगला परिणाम झाला असता, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की लालू प्रसाद यांचं नाव प्रचारामध्ये आलं असतं तर भारतीय जनता पार्टीला एक हत्यार मिळालं असतं की परत लालू प्रसाद यादव सत्तेमध्ये येतील, परत जंगलराज सुरू होईल। त्यामुळे आरजेडीने लालू प्रसाद यांना दूर ठेवलं, पण त्याचा फटका काही प्रमाणामध्ये बसलेला दिसतोय। ती जी तथाकथित उच्चवर्णीय मतं आहेत ती मात्र एनडीएच्या बाजूने आपल्याला जाताना बघायला मिळतात, विशेषतः भाजपच्या बाजूने। आणि नितीश कुमार हे ज्यांनी पिछडा समाज म्हणून जे सगळं काय डेव्हलप केलेलं आहे त्यांची एक वोट बँक, ती वोट बँक त्यांनी शाबूत ठेवलेली आपल्याला इथे बघायला मिळते। त्यामुळे असे सगळं एकत्र मिक्स होतं। पण सगळ्यात मोठा फॅक्टर जो माझ्या दृष्टीने आहे तो आहे मुस्लिम मतदारांचा। मुस्लिम मतदार 100% महागठबंधनच्या बाजूला उभे राहिलेले नाहीत, हे महागठबंधनचं अपयश आहे एक प्रकारे। म्हणजे परिस्थिती आता अशी आहे की भारतीय जनता पार्टी नको किंवा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष नको म्हणून मुस्लिम मतदार विरोधी पक्षांना भरभरून मतदान करत असतात। महाराष्ट्रामध्ये पण तेच झालं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कधी नव्हे एवढी मुसलमानांची मतं मिळालीत, तसं बिहारमध्ये महागठबंधनच्या बाजूने होताना दिसत नाही आहे। जवळपास 20% मतं मुस्लिमांची ही एनडीएकडे गेलेली आहेत। आत्ता आपल्याला सगळ्या एक्झिट पोलमध्ये ते बघायला मिळालं। हा सुद्धा एक प्रकारे कुठेतरी स्विंग फॅक्टर असू शकतो। म्हणजे आता जो कमी जागांचा फरक दिसतोय, 12 ते 13 जागांमधला दोघांचं अंतर दिसतंय, ते कदाचित या मुस्लिम मतदारांमुळे फरक पडलेला असू शकतो। त्यामुळे जातीचं राजकारण या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय। पण मला याच्यातलं सगळ्यात मोठं काय वाटतंय सौरभ, की समजा दिवसाच्या अखेरीस असं चित्र निर्माण झालं की महागठबंधनची सत्ता येते आहे आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री होत आहेत, असं जर चित्र दिसायला लागलं तर आपल्या देशामध्ये याच्या पुढे विरोधी पक्षाचा चेहरा हा तेजस्वी यादव असतील, ते राहुल गांधी राहणार नाहीत। राहुल गांधींच्यावरचा अपयशाचा शिक्का पुसलं जाणं फार अवघड आहे। ममता बॅनर्जींचा यापूर्वी प्रयोग करून झाला, अरविंद केजरीवालांचा करून झाला, उद्धव ठाकरेंचा करून झाला, कोणालाही यश मिळालं नाही। पण नितीश कुमारांचा पराभव करत तेजस्वी यादव मुख्यमंत्री झालेत, तर तेजस्वी यादव हे 2029 मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळेला विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, किंबहुना तेच विरोधी पक्षाचा चेहरा असतील। खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात सर। मला कपिल ढोके यांचं पण त्याच्याबद्दलचं अॅनालिसिस ऐकायला आवडेल, पण त्याच्या आधी काही अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचवतो। निवडणुकांचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार 230 जागांवरचे कल हाती आलेले आहेत आतापर्यंत। त्यापैकी एनडीएचे उमेदवार 122 जागांवर आघाडीवर आहेत, त्यामुळे बहुमताचा आकडा एनडीएने गाठलेला आहे। 122 जागांसह एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे 103 जागे आघाडीवर आहेत। आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय। 76 जागांवर आरजेडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मोठी मुसंडी मारलेली आहे। बिहारच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय आरजेडी 76 जागांसह। बिहारचा महासंग्राम आपण बघतोय। बिहारची विधानसभा निवडणूक ही रंगतदार झालेली होती आणि निकाल सुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहेत।
भाजपचे उमेदवार 65 जागांवर आघाडीवर आहेत तर जेडीयूचे 46 जागांवर आघाडीवर आहे.